शिकणं मजेचं कसं असतं आणि शिक्षणानं माणूस कसा घडत जातो. आपण दररोज आपल्या शाळामध्ये एक वेगळ्या विशिष्ट एखादा घटक घेऊन त्यावर आपण चर्चा करतो. आज योगायोगानं आपण सेलू या ठिकाणी मंथनची परीक्षा देण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहोत. आणि ही परीक्षा देत असताना आपल्याला तनिष्का तेलभरे नावाची एक विद्यार्थिनी, म्हणजेच आपली मोठी दिदी, यापूर्वी आपल्याला भेटली होती, आपल्या गावात आली होती. ती भेटली आणि यासोबतच हे काही आजोबा आहेत बघा. इथं एक आजोबा बसले आहेत. हे आजोबा पण आपल्या शाळेत आले होते. यांचं 100 वर्ष पूर्ण झालंय वय. हे तनिष्काचे पप्पा आहेत. या बाजूला पण एक आजोबा बसलेले आहेत बघा इथं. आणि तिथं मागे पण तुमच्यासोबत बसले आहेत. तर हे सगळे इथं उपस्थित आहेत आणि आपण एका शिक्षण या विषयावर संवाद साधूया. तनिष्का यामध्ये म्हणजे पारंगत आहे असं म्हणता येईल, कारण तिनं बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत आणि तिनं छानपैकी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेते. तर आज आपण तनिष्काशी संवाद साधूया. तनिष्का या संदर्भानं आपल्याला काय सांगते ते आपण प्रथम ऐकूया, नंतर तिच्याशी बोलूया. सर्वप्रथम मला तुमच्या सगळ्यांना विचारायचं आहे, कसा होता तुमचा आजचा पहिला अनुभव जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा दिली होती? तर स्पर्धा परीक्षा हे एक असं आहे की आपण जेव्हा शाळेतली परीक्षा देतो तेव्हा ते काही ठराविक एक सिलेबस असतो, तेवढंच येणार असतं परीक्षेला, आपण तेवढं वाचून जातो. पण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, जे आपण 4थीला शिकतोय तर त्याच्या पुढचं थोडंसं असतं, बरोबर? आज हे तुम्हाला कळालेलं असेल. आणि स्पर्धा परीक्षा आज तुम्ही पहिल्यांदा देत आहे बहुतेक. तर मग स्पर्धा परीक्षा देणं का गरजेचं आहे ह्या विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. मी पहिलीपासून स्पर्धा परीक्षा देत आलेली आहे आणि स्पर्धा परीक्षांचा फायदा कसा होतो हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण फार लकी आहात की तुम्हाला माने सरांसारखे शिक्षक भेटलेत आणि आज तुम्ही त्यांच्यामुळे सेलूसारख्या म्हणजे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी येऊन स्पर्धा परीक्षा देत आहात. आता स्पर्धा परीक्षांमुळं आपल्याला भविष्यातही खूप फायदा होतो, कारण स्पर्धा परीक्षा एका ठराविक नसतं, एक वास्ट सिलेबस असतो, काही सांगता येणार नाही आपल्याला परीक्षेमध्ये काय येणार आहे. आणि आपण असं ठराविक 1-2 धड्यांचा अभ्यास करून जाऊ शकतो का? नाही ना. म्हणजे स्पर्धा परीक्षांमुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ते. कारण मी पहिलीपासून स्पर्धा परीक्षा देते आणि आपण म्हणू की 4-5 स्पर्धा परीक्षा मग खूप लोड होईल, मग असं मग तसं. पण सगळ्या स्पर्धा परीक्षांचं स्वरूप कसं असतं, सारखंच असतं. आता आपल्याला एक मेन विषय आहेत आपले, मॅथ्स आहे, नंतर बुद्धिमत्ता आहे आणि मराठी आणि इंग्लिश. ह्या विषयांवर बहुतांश स्पर्धा परीक्षा आधारित असतात. आता जेव्हा हीच मंथनची परीक्षा ह्यापूर्वी देखील मी एकदा 3रीला असताना दिली होती आणि तेव्हाही मी 5-7 परीक्षांमध्ये सहभाग घेतला असावा. तर माझं काहीही म्हणजे वाचन वगैरे झालेलं नव्हतं त्या पुस्तकाचं, पण बाकीच्या स्पर्धा परीक्षांचा जो मी अभ्यास केलेला होता तर त्यावरच म्हणजे त्याच अभ्यासावर आधारित मी मंथनची परीक्षा दिली. आणि मी असं विशेष काही वेगळं काही मंथनचं वाचलेलं नाही आणि मला त्यामुळे भीती वाटली की आपण तर काही अभ्यास केलेला नाही, आपल्याला काय मार्क पडतील काय म्हणजे सांगता येणार नव्हतं आणि मला भीती वाटली. तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्याला दरवेळी यश मिळेल असंही नाही आहे आणि यश नाही मिळलं तर खचून पण जायचं नाही. तर तेव्हा मी ती परीक्षा दिली काहीही न अभ्यास करता आणि तरीही मला त्या परीक्षेमध्ये 300 पैकी 234 मार्क पडले आणि मलाच आश्चर्य होत होतं की कसं काय पडले. तर त्याच्या पहिले मी बऱ्याच ऑलिम्पियाडच्या परीक्षा दिलेल्या होत्या आणि BDS अशा बरेच परीक्षा होत्या आणि त्यामुळे मॅथ्स हे सगळीकडच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सेमच आहे. आता तुम्ही पुढच्या रविवारी IIM विनरची परीक्षा देणार असाल तर त्यामध्ये पण आजच्यासारखाच पेपर पॅटर्न असेल, म्हणजे मराठी असेल, इंग्लिश असेल, बुद्धिमत्ता असेल आणि मॅथ्स. ह्या 4 विषयांमध्ये म्हणजे मॅथ्स हा असा विषय आहे की आपल्याला तो नेहमीच आपल्या कामाचा आहे आणि आपल्या शाळेच्या अभ्यासाच्या थोडं पुढचं गणित आपल्याला त्यामधून शिकता येतं आणि मग शाळेतील अभ्यास आपल्याला थोडा सोपा वाटायला लागतो. तर स्पर्धा परीक्षा आपल्याला मोठं होऊन देखील स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून खूप मोठी मोठी पदं आपल्याला मिळू शकतात. म्हणजे UPSC आणि MPSC ह्या देखील स्पर्धा परीक्षाच आहेत आणि त्यामधून आपण IPS IAS असे अधिकारी देखील बनवू शकतो. आणि आता अचानक जर आपण मोठं झाल्यावर स्पर्धा परीक्षा द्यायला जाऊ तर मग आपल्याला भीती वाटेल किंवा आपल्याला पहिलाच अनुभव असेल तर मग आपल्याला काही आपण गोंधळून जाऊ ना, आपल्याला काही माहिती नसणार आहे. आपण फर्स्ट टाइम जर जाऊ तर आपला एक्सपिरियन्स खूप हार्ड असेल ना. मग आपण जर पहिल्यापासून स्पर्धा परीक्षा देणार असू तर आपल्या मनातील एक भीती नाहीशी होईल आणि आपल्याला सवय असल्यामुळे आपण मोठ्यापणीही देखील त्या परीक्षा सहजतेने आपण देऊ शकू. म्हणजे आतापासून आपल्याला त्या स्पर्धा परीक्षांची सवय असणं हे गरजेचं आहे. आजपासून तुम्ही देताय, आतापासून देताय, ह्या वर्षीपासून, हे फार चांगलं आहे.
आणि दरवर्षी तुम्ही अशाच 5-7 परीक्षा दिल्या तर म्हणजे आपण असा नाही विचार करायचा की 1 होईल, 2 होईल, 5-7 होत आहे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये सेमच सिलेबस आहे, म्हणून आपण त्या देत राहिलं तर आपलं नॉलेज वाटतं कारण ना आपण सहभाग घेतला पाहिजे. कारण आता आपण सहभाग घेणार नाही आणि दुसरं कुणीतरी घेत आहे, आपण म्हणू की 4-5 होत आहे म्हणून आता मी एकच घेणार आहे, आणि त्या दुसऱ्याने घेतला त्याचा नंबर आल्यानंतर आपण म्हणू की हे तर सोपंच होतं आणि मग मी घेतला असतं तर माझाही नंबर आला असता, मी घेतला असता तर मलाही बक्षीस मिळालं असतं ना. तर सहभाग घेणं का महत्वाचं असतं ह्यावर एक मी गोष्ट तुम्हाला सर्वांना मला सांगावीशी वाटते. एक मॅरेथॉन रनर होती आणि तिला इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळालेलं होतं रनिंग रेसमध्ये. तर एका दिवशी तिनं असं मेडल तिच्या घरामध्ये लावलं होतं, म्हणजे येता जाता कुणालाही दिसेल की ती इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि मग एका दिवशी ती तिच्या बागेमध्ये झाडांना पाणी देत होती आणि एक दुसरी महिला ती तिकडनं येत होती आणि त्या जी महिला गोल्ड मेडलिस्ट होती तिला तर माहीत झालं की ही माझं मेडल चोरी करायला येत आहे. पण तिला काय वाटलं की मी तर जगामध्ये सगळ्यात फास्ट पळणार आहे, मला फर्स्ट मेडल भेटलेलं आहे, मी गोल्ड मेडलिस्ट आहे, ही जरी माझं मेडल घ्यायला आली, तिने जरी माझं मेडल काढलं तरी ही जर पळायला लागली तर मी हिला असंही म्हणजे सहजच पकडू शकेल, बरोबर, असा त्याच्या मनामध्ये विचार आला. मग तिने काय केलं, ती महिला जी दुसरी होती चोर, तर ती अशी समोर जात राहिली आणि ही तिच्या मागे जाईना पण झाली. ती फक्त असा विचार करेल की म्हणजे विचार करत होती की तिला जाऊ देत, तिला मेडल घेऊ देत आणि मग नंतर आपण तिचा पाठलाग करू, तिला आपण असं लगेच पकडू, सहज पकडू आणि आपलं मेडल आपण परत घेऊ, असा तिनं विचार केला. मग ती झाडांना पाणी देतच राहिली आणि ती जी दुसरी महिला होती जिने मेडल चोरायला आली होती ती मेडलपर्यंत गेली सुद्धा, तिनं मेडलही घेतलं आणि वरून ती मग मेडल घेतल्यावर ही महिला तिच्या मागे पळायला लागली. तर त्यांचा असा बराच वेळ पाठलाग चालू होता. तर ज्या महिलेनं मेडल चोरलं होतं ती महिला शेवटपर्यंत त्या गोल्ड मेडलिस्ट महिलेला सापडली नाही. मग आता तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये मेडलचं खरं हकदार कोण होतं, खरं अधिकारी कोण होतं? ती चोर असणारी महिलाच की नाही? पण तिचं काय होतं, तिला सगळ्यात फास्ट पळता येत होतं पण तिने भाग घेतला नाही म्हणून तिला मेडल चोरण्याची वेळ आली. नाहीतर जर तिने भाग घेतला असता, सहभाग नोंदवला असता तर ते मेडल नक्की तिलाच भेटणार होते, माहित होतं. पण तिनं सहभाग नोंदवला नाही, नंतर तिला मेडल ते चोरण्याची वेळ आली. म्हणजे आपण यशाची अपयशाची चिंता न करता सहभाग नोंदवणे फार महत्त्वाचं आहे. आजपर्यंत तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती होती आणि आजपासून तुम्ही ते देताय सुद्धा. आज तुम्हाला एक नवा अनुभव मिळाला असेल की काय असतात स्पर्धा परीक्षा, कसं असतं. आणि जेव्हा जेव्हा आपण आता नवीन स्पर्धा परीक्षा देऊ तेव्हा गर्दी बघून घाबरण्याचं वगैरे काही कारण नसतं. स्पर्धा परीक्षा आपल्या स्वतःचं नॉलेज वाढवण्याचा आणि आपण आपल्यासोबत कॉम्पिटिशन करायची. आता आपल्याला मागच्या परीक्षेमध्ये किती मार्क पडताय, मग नंतरच्या परीक्षेमध्ये आपल्याला आपल्यापेक्षा जास्त, मागच्या परीक्षेमध्ये जो स्कोअर आला होता ना त्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. दुसऱ्यांसोबत कॉम्पिटिशन करून ना काही होणार नाहीये. आपण आपल्यासोबत जर कॉम्पिटिशन केली तर आपण पुढे जाऊ. आणि स्पर्धा परीक्षा ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आता मी फर्स्ट सेकंड पासून स्पर्धा परीक्षा देते तर म्हणून मला शाळेतलाही अभ्यास फार असा सोपा वाटतो. कारण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासमोर शाळेतला अभ्यास असा काहीच नसतो अवघड. शाळेच्या अभ्यासाच्या खूप एक दुप्पट अवघड असतात स्पर्धा परीक्षा असं म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही. कारण स्पर्धा परीक्षा हे आपल्याला शाळेतला अभ्यास तर शाळेत शिकवतातच ना, पण स्पर्धा परीक्षा त्यापेक्षाही काहीतरी पुढचं शिकण्यासाठी असतात आणि म्हणून आपण नेहमीच स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता बऱ्याच स्पर्धा परीक्षा आहेत. आज मंथनची स्पर्धा परीक्षा तुम्ही दिली, त्यानंतर BDS आहे, स्कॉलरशिप आहे, अजून IM विनरची स्पर्धा परीक्षा आहे आणि ऑलिम्पियाड्सच्या पण स्पर्धा परीक्षा असतात. आता त्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल नाही मिळेल ते वेगळा भाग आहे, पण त्यामधून ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपली प्रगती होते. स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानच्या काही स्पर्धा परीक्षा असतात, त्यामुळे आपल्याला दैनंदिन अभ्यासामध्ये सुद्धा फायदा होतो ना. आता मी असं तुम्हाला सांगितलं की एक परीक्षा दिली त्यामुळे मला दुसऱ्या परीक्षेमध्ये फायदा झाला, म्हणजे मोस्ट ऑफ द स्पर्धा परीक्षांचा सिलेबस कसा आहे, सेमच आहे. मग आपण जर घेतल्या आणि एकाहीचा अभ्यास केला तरी सगळ्या ह्याच्यामध्ये तेच येणार आहे. मग आपण घेतल्या तरी आपल्याला एकच आहे ह्याचा अभ्यास केला तरी सगळ्या ह्याच्यामध्ये चांगला स्कोर येऊ शकतो, म्हणून आपण घेतला पाहिजे भाग. असा विचार नाही करायचा की 7-8 स्पर्धा परीक्षा होत आहे, शाळेचा अभ्यास आहे, हे आहे, आपण मग कधी करणार आहोत. मार्क कितीही पडतील पण आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो की स्पर्धा परीक्षा कशा असतात. शाळेतल्या परीक्षा वर्गात 21-30 मुलं असतात, आपण तेवढ्या जणांमध्ये बसतो, तेवढ्यातच आपला रँक येतो. आता इथं स्पर्धा परीक्षा एक जिल्हा लेवलवरच्या असतात, त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असतात आणि आपल्या नॅशनल लेवलवरच्या देखील काही स्पर्धा परीक्षा असतात. म्हणजे आपण वर्गामध्ये फक्त 20-30 जणांसोबत कॉम्पिटिशन करतोय, त्यांच्यासोबतच स्पर्धा करतोय. पण स्पर्धा परीक्षामध्ये कसं आहे, आता एक समजा तुम्ही 4थीला आहेत तर मग तुमच्या 4थीच्या वर्गातील असं महाराष्ट्रभरातून विद्यार्थी 4थीचे असतात ना, तर तेवढ्या सगळ्यांसोबत तुमची स्पर्धा चालू असते.
आणि मग वर्गातून आपण जर पहिलं येतोय तर आपण पूर्ण महाराष्ट्रातून आपण आपलं नेमकं आपण कुठे आहे. आता इंटरनॅशनल रँक येतात, नॅशनल रँक येतात, स्टेट रँक येतो, म्हणजे आपण कळतं की आपण एवढ्या जणांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे आहेत. वर्गातील तर काय, जेवढा सिलेबस दिलेला आहे तेवढा आपण वाचू, परीक्षेला जाऊ आणि 20-30 जणांमध्ये आपला रँक येईल. आणि मग त्याच्यात काही नाही आहे ना, कारण आपल्याला मोठं होऊन एक ठराविक सिलेबस असणार आहे का स्पर्धा परीक्षांना? नाही. नीट IIT मध्ये एक सांगता येतं का काय येणार असतं? नाही. म्हणजे एक ठराविक सिलेबस नसतो आणि मग तशाच स्पर्धा परीक्षांची सवय आपल्याला आतापासून झाली पाहिजे. आणि म्हणून आपण आत्तापासून स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत, जेणेकरून आपण अचानकच मोठं झाल्यावर जर स्पर्धा परीक्षा दिल्या तर गोंधळून जाणार नाही होत. आतापासून जर आपल्याला सवय असेल तर नक्कीच फायद्याचं ठरेल. बरोबर? मग तुम्ही दरवर्षी अशाच स्पर्धा परीक्षा देत राहा, कारण मी दरवर्षी देते तर मला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा खूप फायदा झालेला आहे आणि तो तुम्हालाही होईल असं म्हणजे मला सांगायचं एक मोठी बहीण म्हणून तुम्हा सर्वांना, की तुम्ही दरवर्षी स्पर्धा परीक्षा ह्या देत चला, कारण स्पर्धा परीक्षांचं महत्त्व हे खूप आहे. आज आपण UPSC MPSC मध्ये महाराष्ट्राचा नंबर तर कधी आपण बघतो की बिहार अशा साईडच्या लोकांचा जास्त फर्स्ट इंटर म्हणजे नॅशनल रँक फर्स्ट येतो. मग आपण मागे का आहोत? आपण पण त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे ना. आपण पण स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे. आणि आपण जर लहानपणापासून देत असू तर UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा आपल्याला काहीच वाटणार नाही आहेत, अशा नॉर्मल वाटतील आणि मग आपण त्यामध्येही चांगला स्कोअर आणू शकू. मग त्याच्यामुळे आपण ह्या स्पर्धा परीक्षा नेहमी दिल्या पाहिजेत, कारण स्पर्धा परीक्षांमुळे बुद्धीचा एक विकास होता असं म्हटलं तर काही आपल्याला बरोबरच ठरेल. कारण स्पर्धा परीक्षामध्ये मॅथ्स वगैरे तर असतात, पण बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये आपल्याला ऑन दी स्पॉट त्या क्वेश्चनवर वेगळा वेगळा विचार करून त्याचं लॉजिक लावता आलं पाहिजे. आणि आपण असे किती प्रॅक्टिस पेपर सोडवले तर मग बुद्धिमत्ताचं कसं असतं, जेवढं आपण ट्रिक्स वगैरे लक्षात ठेवू तेवढं आपल्याला तिथं एक्झाममध्ये फायद्याचं ठरतं ना. कारण मॅथ्सचं कसं स्पेसिफिक फॉर्म्युलाज असतात, ते फॉर्म्युला टाकला की आन्सर येतं. बरोबर? पण बुद्धिमत्ताचं तसं नसतं. पुस्तकात एक वेगळा लॉजिक असेल, परीक्षेत जो प्रश्न येईल त्याच्यात वेगळा लॉजिक असेल. म्हणून आपण असे प्रॅक्टिस जास्त केली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक कसे असतात, कशावरून असं उत्तर येतं बुद्धिमत्तेचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे माहीत होतील आणि मग आपण परीक्षेमध्ये सहजतेने तर सोडवू शकू. म्हणजे आपण फक्त परीक्षा घेतल्या तर त्याच्यावर सराव थोडासा केला तर आपल्याला सहजतेने यश मिळू शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा ह्या फार महत्त्वाच्या आहेत असं तुम्हा सर्वांना मला सांगायचंय. तुम्ही सर्वांनी नेहमी म्हणजे आज ह्या वर्षी तुम्ही घेतल्यात तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे तुम्ही अजून 1-2 परीक्षा एक्स्ट्रा घ्या, कारण तुम्हाला त्याच्यातलंही काय असतं कसं असतं हे माहीत होईल. आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जर भाग घेतला तर तुम्हालाही तुमच्या शालेय अभ्यासात आणि इतरही जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हाही त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी स्पर्धा परीक्षा देत चला, एवढंच मला सांगायचं आहे. बघा, तनिष्काने खूप छान पद्धतीने स्पर्धा परीक्षेविषयीची माहिती तिनं दिली. मी तिला खूप वर्षापासून ओळखतो इथं, म्हणजे सेलूत आलो तेव्हापासून. तिची ओळख म्हणजे कशी की एका स्पर्धेमध्ये ती भाषण देत होती आणि ते ऐकून मी अवाक झालो. तिचं ते वक्तृत्व शैली पाहून मला फार कुतूहल वाटलं आणि मग तिच्याशी मी जोडल्या गेलो. तिचे बाबा इथं आहेत आणि एक शेतकरी वडील आहेत तिचे, आणि शेतकऱ्यांची मुलगी इतकी छान पद्धतीनं बोलते, एवढं छान वक्तृत्व आहे तिच्याकडं, म्हणून मी तिच्याशी जोडल्या गेलो आणि गजानन थत्ते काका सुद्धा तिच्याशी जोडल्या गेले. बरोबर आहे की नाही? तू खूप छान सांगितलंस. कधी कधी काय होतं तनिष्का, की मुलं आई वडील यांची जी काम करतात, ऊसतोडीला जातात 6-6 महिने, हे एकटेच राहतात मुलं आई वडिलांना सोडून, पण म्हणावं तसं पूर्णतः अभ्यासाकडं म्हणावं तसं लक्ष देत नाहीत. मी पाहिलं, मी 4 महिन्यात अनुभवलं, पण आता बऱ्यापैकी त्यांच्या डोक्यात आलंय. तर तुला काय वाटतं की यांनी आणखी काय करायला हवं? तुम्ही म्हणजे तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की आपण खेड्यातून आलोय. मग आता मी पण पहिले खेड्यातच राहत होते ना, पण असं नाही की आता आपण जे इतरांचे सक्सेस बघतो तर मोस्ट ऑफ द जण कसे खेड्यातून शिकलेले असतात. असं काही नसतं की जे शहरात राहतात तेच पुढे जातात त्यांनाच यश मिळतं. आपण जर अभ्यास केला तर आपणही ते करू शकू आणि आपण नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. असं नाही आहे की जर आपण मनात असं विचार करून ठेवला की आपल्याला हे करायचंय तर मग आपण ते करू शकू. आणि आपण जर असं म्हणू की माझ्याच्याने होणार नाहीये, माझ्याच्याने शक्य नाहीये, तर ते होऊ शकत नाही. आणि आपण जर असं मनात ठरवून ठेवलं ना की मला हे करायचंच आहे तर मग ते होईलच. आणि म्हणून तुम्ही अभ्यासाकडे नीटपणे लक्ष दिलं पाहिजे, कारण शिक्षण असेल तर आज खरं आहे. आज तुम्हालाही सर्वांना माहिती आहे, कारण आज शिक्षणाशिवाय काहीच नाही आहे. शिक्षण जर आपण घेतलं तरच आपलं भविष्य चांगलं होईल. आणि जर शिक्षणाशिवाय आज माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं, शिकवलं, त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. म्हणून आपण आपल्या आईवडिलांचाही आदर केला पाहिजे. आपण आपले आईवडील काय सांगतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आता तुम्हाला माने सर ही बऱ्याच गोष्टींबद्दल नवीन नवीन माहिती सांगत असतात, त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि जे नवीन सांगताय त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास केला पाहिजे. पुस्तकही माने सर तुम्हाला नवीन नवीन देत राहतात, तर तीही जर तुम्ही वाचली तर एक जास्तीचं ज्ञान तुमच्याकडे राहील आणि ते कधीही वाया जाणार नाहीये. ते कधी ना कधी तुमच्या भविष्यात तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे आणि म्हणून तुम्ही शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्हा सर्वांना आज माहिती आहे की जर आपण शिक्षण घेतलं तर आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे, बरोबर? आणि म्हणून आपण शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या सर्वांचं एक लक चांगले, तुम्हाला माने सरांसारखे शिक्षक आहेत, तुम्हाला सर्व सुविधा ज्या आज आम्हालाही वेगवेगळे पुस्तकं इकडे भेटत नाहीत ते माने सर तुम्हाला आणून देत असतात. मग तुम्ही ते पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय नवीन आहे हे आपण घेतलं पाहिजे. शाळेतलाच अभ्यास हे काही नसतं ना, पुस्तक पण वाचले पाहिजेत, स्पर्धा परीक्षाही दिल्या पाहिजेत, असं सगळं आहे. त्याच्यामुळे शिक्षणही महत्त्वाचंच आहे.